आज होणार 73 लाख महिलांना पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 27 डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. मकर संक्रांतीनिमित्त महिलांना बोनस देखील जाहीर झालेला आहे. हा बोनस नेमकं काय आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, कोणत्या महिलांना पैसे वाटप होणार आणि किती पैसे वाटप होणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. आज तारीख आहे 27 डिसेंबर 2024 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट देखील तुम्ही म्हणू शकता. 73 लाख महिलांना आज पैसे वाटप होणार आहेत. लाभार्थी महिला असणार आहेत या 73 लाख महिला. अखेर महिलांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे आणि आता मकर संक्रांतीचा नवीन बोनस देखील महिलांसाठी जाहीर झालेला आहे. हा बोनस नेमकं काय आहे आणि कोणत्या महिला यासाठी पात्र ठरणार, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच अन्नपूर्णा योजना, जी की तुम्हाला माहिती आहे 3 गॅस सिलेंडरची योजना, जी देखील तुम्ही म्हणू शकता अन्नपूर्णा योजना होती आणि त्या योजनेच्या अंतर्गत महिलांना 2500 रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात होते. परंतु काहीच महिलांना हे पैसे भेटले आहेत. काही महिला अजूनही या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. तर या महिलांना कधी पैसे भेटणार आणि पैसे भेटण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही पात्र कशा पद्धतीने ठरणार आहात. तर यासाठी पात्र ठरण्यासाठी फक्त 2च महत्त्वपूर्ण निकष ठेवण्यात आलेले आहेत. 2 निकष असे आहेत की त्या 2 निकषामध्ये जर तुम्ही पात्र ठरलेला असाल तर तुम्हाला लगेच अन्नपूर्णा योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. तर आता हे 2 निकष नेमकं काय आहे, तर हे पहा. पहिला निकष यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर असायला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी म्हणा किंवा गेल्या वर्षी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन, मोफत गॅस कनेक्शन भेटले होते. त्या गॅस कनेक्शनमध्ये ज्या महिलांच्या नावावर गॅस आहे अशा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी म्हणजे उज्ज्वला गॅस तर नावावर पाहिजे तर त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील घेतलेला पाहिजे आणि कमीत कमी 1 हप्ता तरी त्या बहिणीला पडलेला असायला पाहिजे. अशाच बहिणींना या अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेच्या अंतर्गत 2500 रुपये म्हणजे 3 गॅस सिलेंडरचे पैसे जे आहेत ते महिलेच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे जमा होण्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला गॅस बुकिंग करून भरायचं आहे. बुकिंग करून भरल्याच्यानंतर हा गॅस जो आहे तो तुम्हाला भेटून जाणार आहे. चला तर वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे. आज जवळपास 73 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. आता यामध्ये जिल्हे नेमकं कोणते असणार, तर हे पहा. एकूण 15 जिल्ह्यांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि या 15 जिल्ह्यामधील 3 बँकांना अगोदरच प्राधान्य दिलेलं आहे आणि मकर संक्रांतीचा बोनस तर काय भेटणार ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर एक मोठी अपडेट देखील किंवा मोठी गिफ्ट देखील तुम्ही म्हणू शकता. 20 लाख घरकुलं लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना, लाभार्थी महिलांना भेटणार आहेत. परंतु महिलांनो, तुम्हाला ही तर माहिती असेल, जवळपास 2 कोटीपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. त्यातील फक्त 20 लाख महिलांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे, घरकुल योजनेचा. तर हे 20 लाखामध्ये तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 15 जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणारच आहोत, त्यात काही अडचण नाही. परंतु आता त्याच्या अगोदर बहिणींचा प्रश्न होता, सर 20 लाख घरकुलं भेटण्यासाठी आम्हाला नेमकं काय करावे लागेल आणि या 20 लाख घरकुलाच्या यादीमध्ये आमचं नाव कशा पद्धतीने येणार. तर हे पहा, सर्वात प्रथम तुम्हाला काही अटी आणि पात्रता यांनी ठेवलेले आहेत. तर यामध्ये जर तुमच्या नावावर हे पहा, घर तर बांधायचं आहे आणि घर बांधायचं आणि घरकुल द्यायचं म्हणल्यानंतर तुमच्या नावावर कमीत कमी जमीन तर पाहिजे. 1-2 गुंठे तरी जमीन तुमच्या नावावर असायला पाहिजे. जर तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्ही यातील अटीमध्ये पात्र ठरणार आहात आणि जमीन असल्याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 1 हप्ता तरी यायलाच पाहिजे. किंवा जर तुमच्या नावावर जमीन नसेल तरी देखील तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगतो किंवा अपडेट तुम्हाला सांगतो. जर नावावर जमीन नसेल तर तुमच्या पतीच्या नावावर किंवा कोणाच्याही नावावर जर जमीन असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. बॉन्डवर संमतीपत्र जे आहे ते 100 रुपयाचं बॉन्ड करून तुम्हाला हे पहा, अजून अर्ज चालू झालेले नाहीत, परंतु अर्ज चालू झाल्याच्या नंतरच्या प्रोसेस काय असतील ते आपण सांगू राहिलो. 100 रुपयाच्या बॉन्डवर संमतीपत्रावरून तुम्ही डायरेक्ट तुमच्या नावावर घरकुल घेऊ शकता किंवा जमीन बांधण्यासाठी परमिशन जी आहे ती संमतीपत्रावर भेटते. मग ते मुलाची जमीन असेल, पतीची जमीन असेल किंवा बहिणीची, भावाची, कोणाची जमीन असेल तर संमतीपत्र भेटल्याच्यानंतर तुम्ही घरकुलासाठी पात्र ठरणार आहात. म्हणजे सरासरी काय, तर फक्त ज्या महिला चपळाईने अर्ज करतील किंवा सर्व गोष्टी क्लिअर करतील अशा महिलांना या घरकुल योजनेचा लाभ जो आहे तो नक्कीच भेटणार आहे. हे अर्ज कधी चालू होतील हा महिलांचा मोठा प्रश्न होता. तर हे पहा,
येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हे अर्ज देखील चालू होऊ शकतात. कारण की ऑफिशियल जी.आर तर आलेलाच आहे की 20 लाख महिलांना आम्ही घरकुलं वाटणार आहोत. म्हणून फक्त त्यासाठी आता नवीन वेबसाईट यायची बाकी आहेत आणि ती वेबसाईट येत्या 2 दिवसात येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण नवीन व्हिडिओ टाकला की लगेच पहा, जेणेकरून तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाईल. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. सर्वात प्रथम म्हणजे आज कोणाला पैसे मिळणार आहेत, तर हे पहा, आज पैसे अशा महिलांना मिळणार आहेत ज्या महिलांना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत किंवा ज्या महिलांना फक्त एकच हप्ता भेटला, तर अशा महिलांना आज पैसे मिळणार आहेत. आणि रक्कम किती मिळणार तिथं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. 1,500 रुपये महिन्याला रक्कम जी आहे ती चालू आहे सध्या तरी, आणि ती भेटणार आहे. किंवा 7,500 राहिले असतील तुमचे पैसे, तर तेवढे पैसे तुम्हाला आज भेटून जाणार आहेत. आता मागील पैसे येणार का, तर हे पहा, मागील एकूण 1 रुपया देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई आता होणार नाही, कारण की तिथे आपला लाडका भाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत आणि ते तुम्हाला प्रत्येक बहिणीला पैसे दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. आता त्यामध्ये 15 जिल्ह्यांची यादी त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे सकाळपासूनच पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे महिलांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण यादी म्हणजे काय, तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे असणार आहे रायगड जिल्हा, त्याच्यानंतर पुणे, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर. तर अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत. त्याचे कारण म्हणजे या जिल्ह्यामध्ये अजूनही 60 ते 70% महिला राहिलेल्याच आहेत. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये अगोदर आज पैसे येणार आहेत. उद्या राहिलेल्या जिल्ह्यामध्ये, इकडच्या जिल्ह्यामध्ये, आणि परवा दिवशी इकडे चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, तर या जिल्ह्यामध्ये पैसे अशा पद्धतीने वाटप होणार आहेत. आता महिलांचा एक नवीन प्रश्न देखील महिलांचा होता. सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणली होती, वचन दिल्याप्रमाणे 21/21 आम्हाला कधी भेटणार, किंवा 21/21 रुपयाचं काय झालं नेमकं, हे पैसे आम्हाला आतापर्यंत का भेटलेले नाहीत, तर ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. हे पहा, नवीन आर्थिक बजेट येत असते. नवीन आर्थिक बजेट आल्याच्या नंतर त्यामध्ये नवीन काही तरतुदी होत असतात आणि नवीन तरतुदी झाल्याच्या नंतर मग मात्र तुम्हाला पैसे भेटत असतात. हे पहा, आता नवीन बजेट जे आहे ते फेब्रुवारीमध्ये लवकरच येणार आहे. आणि फेब्रुवारीमध्ये बजेट आलं की लाडकी बहिणीसाठी स्पेशल पैसे जे आहेत ते बाजूला काढण्यात येणार आहेत. आणि त्याद्वारे प्रत्येक बहिणीला किंवा प्रत्येक महिलेला 2,100 रुपये प्रतिमाह अशा पद्धतीची रक्कम वाढणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनल व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की रक्कम वाढली किंवा काही नवीन KYCची काही अपडेट आली तर आतापर्यंत आपण सर्वात अगोदर अपडेट दिलेले आहेत आणि याच्या अगोदरही आपण अपडेट देणारच आहोत. याच्यानंतरही आता पैसे पडले की लगेच SMS पडतो, जे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर काही वेळेस काय होते, आज पैसे पडल्याच्यानंतर मेसेज येतो, उद्या येतोय, परवा येतोय. त्यामुळे काय विषय होते, पैसे आले की लगेच तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता, कारण की शेजारी आले किंवा कोणालाही आले तर तुम्हाला लगेच समजून जाते की पैसे पडलेले आहेत आणि तुम्ही बँकेत जाऊन लगेच ते चेक करून लगेच पैसे काढून घ्यायचे आहे. आणि मकर संक्रांतीला तुम्हाला तुमच्यासाठी काही तुम्ही गिफ्ट घेऊ शकता, मग ती साडी असेल किंवा काही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. परंतु त्यासोबतच आपण आता पैसे जमा होण्यासाठी 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मकर संक्रांती गिफ्ट तर काय असणार आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगतोच, परंतु त्याच्या अगोदर 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जर पैसे तुमच्या खात्यावर जमा करायचे असतील तर हे पहा, पहिली गोष्ट जी की सर्व आपल्या सबस्क्रायबर्सनी म्हणा किंवा महिलांनी म्हणा ती तर केलेलीच आहे. आधार कार्ड लिंक डायरेक्ट बँकेशी केलेलंच आहे आणि आता आधार कार्ड बँकेशी लिंक तर झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे बँक खाते चालू आहे का, बंद आहे, किंवा त्यात पैसे पडतात का किंवा काढता येतात का, हीच गोष्टी देखील तुम्ही एकदा चेक करून घ्या. तुमची बँकेची KYC आहे का, जर करायची गरज असेल तर करून घ्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इतर कुठल्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत नसाल तर मग मात्र तुम्हाला अडचण शक्यतो येणार नाही, परंतु जर इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर मग थोडीफार अडचण नक्कीच येऊ शकते. आता आपण वळूया आपल्या मकर संक्रांतीच्या गिफ्टकडे, जे की तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की हे गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा बोनस म्हणा किंवा मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणा तर हे भेटणार आहे. तर हे गिफ्ट नेमकं काय असणार आहे, तर हे पहा, सरकारतर्फे लवकरच शिलाई मशीनचे नवीन अर्ज देखील चालू होणार आहेत. घरकुलचं तर गिफ्ट झालं समजा, परंतु शिलाई मशीनचे देखील नवीन अर्ज चालू होणार आहेत येत्या 2 ते 3 दिवसात. आणि ते अर्ज चालू झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करणं तर बनतच आहे, तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच तुम्ही करून टाका, जेणेकरून शिलाई मशीनचे अर्ज चालू होता क्षणी आपण तुम्हाला तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आणि तो अर्जासाठी पात्रता काय असणार संपूर्ण माहिती आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत. आणि सोबतच आपल्या चॅनलवर सध्या एक ऑफर देखील चालू आहे, जी की तुम्हाला माहिती असेल. 7 पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण आपल्या सबस्क्रायबरपैकी देणार आहोत. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सिंपल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि एक खाली
चांगली कमेंट करायची आहे, धन्यवाद सर, किंवा आम्हाला पैसे आले, किंवा तुमच्या अडचणी खाली सांगायच्या आहेत. ज्या महिलेच्या व्यवस्थितरित्या कमेंट असेल, एका व्हिडिओवर फक्त एकच कमेंट करायची आहे व्यवस्थितरित्या, तर त्याच्यानंतर तुम्हाला हे आपण डायरेक्ट 7 पोस्टाद्वारे म्हणा किंवा पार्सलद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार नक्कीच आहोत. त्यात काहीच वाद नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला फक्त आपण सांगितल्याप्रमाणे गोष्टी करायच्या आहेत. आणि आज 27 तारीख आहे. आज तर जवळपास 73 लाख महिलांना पैसे येणार आहेत. म्हणजे आज अत्यंत आनंदाचा क्षण जो आहे तो महिलांसाठी असणार आहे. आणि पैसे पडले की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात पैसे पडले ते तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. कारण की काय विषय होतो आहे, आम्हाला देखील त्या जिल्ह्यामधील तक्रारी जी आहे ते वरपर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होत असते. अडचण असेल कमेंट करा, आम्ही तुमची तक्रार जी आहे ती वरपर्यंत नक्कीच पोहोचवू. आणि अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी.